बघा तर मित्रांनो, या ठिकाणी आपण अनारसे कशी बनवायची हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतोय. आम्ही तांदूळ जे आहे तर ते 5 दिवसापूर्वी टाकले होते भिजायला. भिजल्यानंतर ते गिरणीतून दळून आणल्यानंतर जे आहे ते एका डब्यामध्ये जे आहे गूळ मिक्स करून आणि तांदळाचं पीठ मिक्स करून आपण ठेवायचं आहे 2 दिवस. त्यानंतर ते फुगून येतं. फुगल्यानंतर असं मस्त त्याला काय करायचं, पूर्ण मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर जे आहे तर अनारसे बनवायला आपण सुरुवात करायची आहे. तर बघा, खसखस आणायची आणि खसखस जी आहे अनारसे अशा पद्धतीने जे आहे तर आपण जशा आकाराच्या करता येतील त्या आकाराच्या आपण करू शकता. तर इकडे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे एकच साईडने खसखस लावली जाते. ही खसखस लावून आणि तेलात सोडायची आहेत. त्यानंतर त्या व्यवस्थित तळायच्या आहेत. ही बघा, ही तळलेली आहे आणि ती पूर्ण तेल जे आहे तर ते आपण काढून घ्यायचं अनारशीमधून. आणि मग त्या अनारशा बघा या पद्धतीने अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि एकदम टेस्टी अनारशा हे आपण बनवू शकतो. तर बघा, इथं ही दुसरी अनारशी आता बनवताना बघा कशी बनवली जाते. तर बघा, इथं छान अशा अनारशा बनवण्याचं काम चाललंय. तर इथं गोळी करायची. गोळी केल्यानंतर ती बोटांनी अशी लूज पीठ असल्यामुळे ती आपण जी आहे तर पूर्ण अशी त्याला आकार घ्यायचा आहे. गोल आली नाही तरी चालेल. आणि एका साईडने जे आहे तर त्याला आपण खसखस लावायची आहे आणि नंतर मग ती तेलात सोडायची आहे. तर ही तेलात सोडलेली आहे बघा. आणि जी अगोदर सोडलेली आहे तोपर्यंत ती तळून झालेली असते, त्यामुळे ती